आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आता शाळेला सुट्टी मारण्याची किंवा वेटिंग लिस्टवर थांबण्याची गरज नाहीये. कारण मुलांचं आधार कार्ड आता शाळेतच अपडेट केलं जाणार आहे. हो. बायोमेट्रिक अपडेट 5 ते 7 वयोगटातल्या मुलांसाठी फ्री. तर 7 वर्षांच्या वयानंतर ₹100 शुल्क घेऊन शाळेमध्येच आता अपडेट केलं जाणार आहे. शाळेत ॲडमिशन, स्कॉलरशिप, प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर यांसारख्या गोष्टींसाठी आधार कार्ड अपडेट करणं गरजेचं असतं. शिवाय अनेक सरकारी योजनांचे फायदेही आधारशी जोडलेले असतात. मुलांना हे फायदे वेळेवर मिळावेत हा यामागचा उद्देश आहे. म्हणूनच शाळांमधून जास्तीत जास्त मुलांना सुविधा देण्याचा प्रयत्न UIDIA कडून केला जातोय. सध्या या प्रोजेक्टसाठी शाळांना लॉजिस्टिक आणि टेक्निकल सपोर्ट पुरवण्यात येणार आहे. सध्या 5 वर्षाखालच्या मुलांना आधार काढताना बायोमेट्रिकची आवश्यकता नसते, पण पुढे त्याला अपडेट करावं लागतं. भविष्यात 15 वर्षांच्या आत आवश्यक असलेलं दुसरं बायोमेट्रिक अपडेट शाळांमधून लागू करण्याच्या योजनेवरही UIDIA विचार करत आहे. पण सध्या तरी UIDIAने पहिल्या बायोमेट्रिक अपडेटवर आपलं लक्ष केंद्रित केलंय, जे लवकरच सुरू होणार आहे. 7 वर्ष वयाच्या पुढच्या मुलाचं आधार जर अपडेट नसेल तर ते डिॲक्टिव्हेट करण्यात येईल. त्यामुळे आता शाळेत आधार अपडेट झाल्यामुळे मुलांच्या आधार अपडेटची पालकांची चिंता मिटणार आहे. यावर तुमचं काय मत आहे? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.